खारघर परिसरात चाकू हल्ला करून 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश करत 7 आरोपींना अटक केली आहे। विशेष म्हणजे या लुटीचा कट फिर्यादींच्या मित्रानेच रचल्याचा तपासात उघड झालाय। फिर्यादी सुशांत मोरे हे मित्रासह घरी परतत असताना त्यांच्या घराजवळ 3 जणांनी हल्ला करत चालकाकडील सोन्याच्या दागिन्याची पिशवी लुटून पळ काढला होता। या घटनेनंतर खारघर पोलिसांनी 4 विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। तपासादरम्यान फिर्यादीचा मित्र अभिनंद माळी आणि पत्नी मेहुणा आणि साथीदारांसह लुटीचा कट रचल्याचं समोर आलंय। आरोपी पालखी सोहळ्याच्या गर्दीत लपून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंढरपूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर परिसरातून 7 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 57 तोळे सोन्याचे दागिने, चाकू, स्विफ्ट कार आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई। आणि राहुल माळीवर एक गुन्हा आहे। हो तर सुरुवातीला 37 तोळ्याची तक्रार होती। बरोबर। जेव्हा ही घटना घडली फिर्यादी गोंधळलेला होता। नंतर दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा घरात जाऊन सगळे दागिने चेक केले। नंतर त्याला लक्षात आलं की त्याचं ब्रेसलेट सुद्धा गेलेलं आहे। त्याने दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब दिला, त्याप्रमाणे आपण ते ऍड केलं। एकंदरीत पाहिलं तर फिल्मी स्टाईल सारखा बेसिकली त्याच्या मित्राचाच हा प्लॅन होता। त्याचं इंट्रोगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की एवढे सारे दागिने बघून त्याला माझी नियत बदलली, हे त्याचे शब्द आहेत। आणि मग त्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनात हे चालू होतं। आणि मग शेवटी त्यांनी ते नातेवाईकासोबत शेअर केलंय, राहुल माळी सोबत, आणि तो तयार झाला। पुढचा प्रकार केला त्याने। त्याचा विश्वास होता मित्रांवर, त्यामुळे तर हा प्रकार घडला ना। म्हणजे त्यांना आधी तर पटतच नव्हतं की मित्रांपैकी कोणी असेल। त्याची विनंती होती की पोलिसांनी त्रास देऊ नये, म्हणजे विचारणा करू नये। नंतर सगळं निष्पन्न झालं। नाही, बाकीच्या लोकांचा तर काही सहभाग आम्हाला आढळलेला नाही। उलट आपण जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं हा सगळा प्रकार, त्यांनी पण प्रयत्न केला त्यांना शोधून पोलिसांकडे देण्याचा। आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे। 5 लोक न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि राहुल माळी आणि हर्षद सगरे हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत।